Okay, friends, today we discuss the next article from the topic solid state, and that one is nothing but the second type of the defect. It is the impurity defect. Okay, in last lecture we can discuss about there are the different types of the defects. Number first one, you know very well, there are the three main type of the defects that are nothing but stoichiometric defect. Second one is the impurity defect, and third one is nothing but the non-stoichiometric defects. Okay, in last lecture we can be completed only the stoichiometric defects. You know very well, in stoichiometric defects there are another four types. Number first one, that is nothing but the vacancy defect. Second one is nothing but the self interstitial defect. After that you can discuss about there is the Schottky defect, and last one, that is the Frenkel defect. Okay, after the completion of the stoichiometric defect, the next type of the defect, and it is called as the impurity defect. So what is the impurity defect? After this impurity defect, we will discuss the non-stoichiometric defects. Third type of the defect, that is the non-stoichiometric defects. Okay, so what is the impurity defect? Impurity defect म्हणजे नेमकं काय? आपल्याला माहिती आहे, इम्प्युरिटी म्हणजे थोडक्यात आपण एखादी त्याच्यामध्ये भेळ मिसळ करतो. लक्षात घ्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल वेन यू कॅन थिंक अबाउट द फूड अडल्ट्रेशन. आपल्याला माहिती आहे अन्नधान्यामध्ये पण काही वेळा थोडंसं भेळ काय म्हणतो आपण त्याला, भेळ मिसळ केली जाते, त्याच्यामध्ये त्याची ती इम्प्युरिटी आली. आलं लक्षात, फूड अडल्ट्रेशन मध्ये म्हणतो. तसं ज्या वेळेस आपण एखाद्या सॉलिडचं क्रिस्टलायझेशन करतो, and when you can carry out the crystallization of that solid, in that process when you can add some another chemical या some another salt, at that time the impurity can be observed. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे की जे एखादं प्युअर सॉलिड असेल, त्या प्युअर सॉलिड मध्ये जर का आणखीन दुसरा इलेमेंट किंवा दुसरा सबस्टन्स, लक्षात येते का बघा, त्याची जर ऍडिशन असेल तर त्या डिफेक्टला काय म्हणायचं, इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि इम्प्युरिटी डिफेक्ट हा आपल्याला गरजेचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे एक साधं एक्झाम्पल देतो, परत आणखीन पुढे येईलच आपल्याकडं, की जर का आपल्याला सोन्याचे दागिने बनवायचे असतील, दॅट आर नथिंग बट द गोल्ड ऑर्नामेंट्स आपण घेतो, बरोबर आहे. तर व्हेन यू कॅन कॅरी द 100% प्युअर गोल्ड, जर का 100% जर का शुद्ध सोनं घेतलं ना, तर त्याचे आपल्याला व्यवस्थित दागिने बनवता येत नाहीत. म्हणजे अगदी तुम्हाला जर कधी ऐकूनही हे असेल बघा, समजून आपण हातामध्ये नाही का असं ह्याच्यामध्ये बोटामध्ये वेडण्याची अंगठी घालतो, आहे का नाही. ती वेडण्याची अंगठी एकदम अशी कशी असते, थोडीशी तुम्ही प्रेस केलं तर त्याचा शेप चेंज होतो, कारण का बऱ्यापैकी ते जवळपास 99.5% प्युअर गोल्ड असतं ते. मग प्युअर गोल्डचे जर ऑर्नामेंट्स आपल्याला बनवायचे आहेत तर आपल्याला तसं शक्य होत नाही. मग ऑर्नामेंट्स जर बनवायचे तर त्यामध्ये गोल्डमध्ये तुम्हाला कदाचित कॉपर असेल, निकेल असेल, सिल्वर असेल, झिंक, कॅडमियम यासारख्या इलेमेंटची काय करावी लागते, इम्प्युरिटी ऍड करावी लागते, बरोबर आहे. आणि दॅट वन इज नथिंग बट द मेटल अलॉयज. म्हणजे मेटल अलॉयज इट इज ऑल्सो नथिंग बट द इम्प्युरिटी डिफेक्ट. तो आपण इथं क्लिअर करणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय, तर इम्प्युरिटी डिफेक्ट हा गरजेचा आहे. म्हणजे when you can carry out the defect, that one is nothing but a pure solid which can be having the some another solid can be added and the defect can be observed. At that time that defect is called as the impurity defect. Okay, so this impurity defect which can be having another two types, which are that one. Number first one is called as the substitutional impurity defect and second one is called as the interstitial impurity defect. आता याच्या शब्दातच त्याची डेफिनेशन आहे, सबस्टिट्यूशनल. म्हणजे काय होणार आहे, तर ज्यावेळेस तुम्ही इम्प्युरिटी कराल का नाही, त्यावेळेस त्या इलेमेंटला बाजूला सारून दुसरा इलेमेंट त्याची जागा घेणार आहे, लक्षात घ्या. सबस्टिट्यूशन करेल, अशा वेळेस त्या डिफेक्टला काय म्हणायचं, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. ओके, इन सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट देर आर अनदर अगेन टू टाइप्स, विच आर दॅट वन. नंबर फर्स्ट वन इज द सॉलिड सोल्युशन्स ऑफ मेटल, यू कॅन से मेटल अलॉयज. आताच आपण एक्झाम्पल घेतलं, सोन्याचे दागिने जे आपण बनवतो त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. म्हणजे सोनं जे आहे, समजून चला एक 10 ग्रॅम सोनं आहे, तर 10 ग्रॅम सोन्यामध्ये मी एक कन्सिडर करा बाबा 2 ग्रॅम कॉपर टाकलं, तर ते टोटल 12 ग्रॅम व्हायचे ऐवजी आपण काय करतो, खरं तर 10 ग्रॅम मधलं 2 ग्रॅम सोनं कमी होतं, त्याच्यामध्ये 2 ग्रॅम कॉपर ऍड होतं, म्हणजे टोटल मास 10 ग्रॅमच आहे. म्हणजे 2 ग्रॅम सोन्याला कॉपरनं बाजूला काढलं, आलं का लक्षात, तसं म्हणायचं त्याला सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आपण आणखी क्लिअर करूया. मग पहिलं जे आहे ते मेटल अलॉयज. सेकंड वन दॅट इज द वॅकन्सी थ्रू ॲल्युव्हॅलंट इम्प्युरिटी. ॲल्युव्हॅलंट म्हणजे काय, तर तो जो आयन आहे विच कॅन बी हॅव्हिंग अनदर ऑक्सिडेशन स्टेट, डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट फ्रॉम दॅट ऑफ द होस्ट आयन, ते आपण इथं क्लिअर करणार आहे. हा एक टाइप झाला. ओके, त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणतं आहे, तर ऍडिशन ऑफ स्ट्रॉन्शियम क्लोराइड इन क्रिस्टलायझेशन ऑफ NaCl. एक्झाम्पल लक्षात राहिली का नाही, तर मग तुम्हाला हे एक्सप्लेन करता येईल. ओके, सेकंड टाइप इम्प्युरिटी डिफेक्टचा कोणता आहे,
तर दॅट इज नथिंग बट द इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इंटरस्टिशियल म्हणजे आपल्याला माहिती आहे, म्हणजे जी काय समजून चाला त्या आयन्समध्ये म्हणजे पार्टिकल्समध्ये जर का रिकामी जागा असेल तर त्याच्या जागेवर जर जाऊन कोण बसत असेल तर त्याला आपण म्हणतो इंटरस्टिशियल, बरोबर आहे. अँड दॅट डिफेक्ट इज कॉल्ड द इंटरस्टिशियल डिफेक्ट. फॉर एक्झाम्पल आपल्याला स्टेनलेस स्टीलचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, सी 1 by 1. सो व्हेन यू कॅन कन्सिडर हियर इन केस ऑफ द सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, नंबर फर्स्ट वन दॅट इज द मेटल अलॉयज, या यू कॅन से द सॉलिड सोल्युशन्स ऑफ द मेटल, फॉर एक्झाम्पल ब्रास, ब्रॉन्झ, लाईक दॅट आर द मेटल अलॉयज. मग आता याच्यामध्ये आपल्याकडे ब्रास हे एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, पुस्तकामधलं मी एक्झाम्पल घेतलं जेणेकरून तुम्ही पुस्तक रिफर केलं तर तुम्हाला सोपं जाईल. व्हेन यू कॅन कन्सिडर दॅट वन इज नथिंग बट द सबस्टिट्यूट. आता इथं लिहिताना मी ए पॉइंट हे बघा हा लिहिलाय, लक्षात घ्या. त्याच्यामधला 1 हा लिहिलेला आहे. ओके, म्हणजे ए मधला 1 जो आहे तो दॅट आर नथिंग बट द मेटल अलॉयज. सो धिस डिफेक्ट विच कॅन बी एक्सप्लेन इन दिस डायग्राम. ओके, इन दिस डायग्राम यू कॅन ऑब्झर्व हियर देर आर द सम पार्टिकल्स विच कॅन बी अरेंज्ड इन अ डिसिप्लिनरी मॅनर अँड देअरफॉर दिस वन इज कॉल्ड द crystalline solid. In this crystalline solid, actually it is a solid of a brass. आता ब्रास म्हणजे नेमकं काय, तर ब्रास इट इज अ मेटल अलॉय ऑफ द मेन टू एलिमेंट्स दॅट इज द कॉपर अँड झिंक. त्याच्याबरोबर आणखी आहेत, आपण त्याच्यावर काही जास्त हे करायची गरज नाहीये. ओके, आता कॉपर आणि झिंकचं जनरली आपण घेऊया, लक्षात घ्या मी अगदी टेंटेटिव्हली बोलतोय. कॉपर आणि झिंकचं जर का पर्सेंटेज घेतलं बाळांनो तर इट इज ॲट अबाउट द 75% अँड झिंक इज द 25% विच कॅन बी प्रेझेंट इन अ ब्रास. म्हणजे अगदी डायग्राम काढताना सुद्धा पुस्तकामध्ये आपल्याला बघा व्यवस्थित करा. एका लाईनला त्यांनी 4 दाखवलेले आहेत आणि 4 मधला एक पार्टिकल ब्लॅक आहे, बरोबर. म्हणजे जवळपास राहिलेले हे 75%, हा 25%, असं आपण ते प्रोपोर्शन मॅनेज केले आणि त्याला म्हणायचं ब्रास म्हणायचं. ओके, म्हणजे इथंही एक गोष्ट लक्षात पाहिजे की ब्रास इट इज अ मेटल अलॉय विच कॅन बी फॉर्म बाय द होमोजिनियस मिक्सचर बिटवीन कॉपर अँड झिंक. कॉपर आणि झिंकचं जे मिक्सचर आहे दॅट मेटल अलॉय इज कॉल्ड एज द ब्रास. आणि ब्रॉन्झ जे आपण घेतो का नाही, इट इज नथिंग बट अ मिक्सचर या मेटल अलॉय ऑफ दॅट वन इज नथिंग बट द कॉपर अँड टीन, एसएन. लक्षात घ्या ब्रॉन्झ मध्ये काय टीन आहे. ओके, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. आता या मेटल अलॉय मध्ये काय केलं तर दिस वन इट इज द सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वन, दीज आर द पार्टिकल्स ऑफ द कॉपर इन रेड कलर. रेड कलर मध्ये दाखवलेले आपण कॉपरचे पार्टिकल्स आहेत. अँड व्हेन यू कॅन कन्सिडर ऍक्च्युअली दिस वन इज यू कॅन से इन कॉपर क्रिस्टल, दिस इज द पार्टिकल ऑफ कॉपर, दीज आर द पार्टिकल of copper. But when you can add the zinc at that time, what happens here, that zinc particle substitutes copper. म्हणजे या इथला जो कॉपर पार्टिकल आहे तो गेला निघून, त्याच्या जागेवर कोण आला, झिंक आला. इथला कॉपर पार्टिकल गेला, त्याच्या जागेवर कोण आला, झिंक आला. असे जे आपण ब्लॅक न दाखवलेले आहेत ते झिंक पार्टिकल्स आहेत. म्हणजे हे ब्लॅकचे जे पार्टिकल्स आहेत झिंक पार्टिकलनी काय केलं तर पूर्णपणे कॉपर पार्टिकलला डिस्प्लेस केलं, सबस्टिट्यूट केलं आणि मग मात्र मेटल अलॉय तयार झालं. असं जर असेल तर दॅट वन इज कॉल्ड एज अ सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट इन विच द सॉलिड सोल्युशन्स ऑफ द मेटल इट इज अ गुड एक्झाम्पल फॉर द इम्प्युरिटी डिफेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सांग, कुठलंही मेटल अलॉय घ्या बाळांनो, म्हणजे आता आपण गोल्ड ऑर्नामेंटचं एक्झाम्पल घेतलं ते जरी इथं दिलं तरी तुम्ही चालू शकेल. लक्षात घ्या, फक्त कसं आहे आपल्याला डायग्रामॅटिकली सांगायचं आहे म्हणून आपण ब्रासचं एक्झाम्पल घेतलं. लक्षात येते का बघा. म्हणजे थोडक्यात काय तर व्हेन यू कॅन कन्सिडर यू कॅन कॅरीड आउट द सोल्युशन ऑफ मेटल अलॉय. सोल्युशन जरी म्हटलं तर मेटल अलॉय हे सोल्युशन आहे, कारण आपण सोल्युशन टॉपिक मध्ये डेफिनेशन घेतलेली आहे. इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 आर मोर दॅन 2 सबस्टन्सेस. ओके, मग जर का आपण मेटल अलॉयज घेतले तर त्या मेटल अलॉय मध्ये एका मेटलला बाजूला काढला जातो आणि त्याच्या जागेवर दुसरा मेटल येतो, म्हणजेच तो काय झाला, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सो that are nothing but all metal alloys are the examples of this substitutional impurity defect. हा पहिला पॉइंट क्लियर झाला. ओके, आता नंबर नेक्स्ट वन. इन substitutional impurity defect there is a very important another type. It is the vacancy through allovalent impurity. आता what is the meaning of the allovalent impurity? See first one. आता जरा थोडंसं लक्ष द्या, समजून चाला. व्हेन यू कॅन कन्सिडर दिस वन इट इज द क्रिस्टल ऑफ NaCl. हे नंतर आपण वाचूया. ओके, इथं आपण प्लस दिलाय तो Na प्लस आहे, द मायनस जो आहे तो Cl मायनस आहे. म्हणजे Na प्लस Cl मायनस, Na प्लस Cl मायनस, इथं Na प्लस आहे तर इथं Cl मायनस आला. असं अल्टरनेट आपण प्लस मायनस म्हणजे कटायन आणि अनायनचं हे क्रिस्टल स्ट्रक्चर घेतलं. फॉर एक्झाम्पल ऍक्च्युअली दिस वन इज नथिंग बट द आयोनिक सॉलिड.
बरोबर आहे. आता इन आयोनिक सॉलिड यू नो व्हेरी वेल दॅट आर द कटायन्स अँड अनायन्स विच कॅन बी बाइंड विथ इच अदर बाय मीन्स ऑफ अ आयोनिक बॉन्ड. आता याच्यामध्ये जर का आपल्याला घ्यायचं द अल्युओव्हॅलंट इम्प्युरिटी जनरली इट कॅन बी ऑब्झर्व्ड इन अ आयोनिक सॉलिड्स. लक्षात घ्या हे जे आहे आपल्याला कशामध्ये दिसते तर आयोनिक सॉलिड्स मध्ये. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अल्युओव्हॅलंट इम्प्युरिटी? दॅट अल्युओव्हॅलंट इम्प्युरिटी is a impurity which can be carried out by alluovalent ion. लक्षात घ्या. आता व्हॉट इज द अल्युओव्हॅलंट आयन? परत हा प्रश्न आला तर मगाशी म्हटलं तसं अल्युओव्हॅलंट आयन इज अ आयन which having different oxidation state from its host ion. म्हणजे जो मूळचा समजा कटायन आहे. लक्षात घ्या आता हा Na प्लस आहे हा Cl मायनस आहे बरोबर. मग Na प्लस ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +1 आहे. मग याच्यामध्ये मी असा सबस्टन्स ऍड करणार की ज्याच्यामध्ये दुसरा कटायन आहे का नाही त्याची ऑक्सिडेशन स्टेट वेगळी असली पाहिजे फ्रॉम होस्ट आयन. म्हणजे कोणापेक्षा तर या Na+ पेक्षा. म्हणजे इथं जर Na वर +1 आहे तर मी +1 वाला दुसरा नाही ऍड करणार. लक्षात येत आहे का बघा. मी +2 +3 असा जो एखादा कटायन असेल त्याची मी याच्यामध्ये ऍडिशन करणार. म्हणजे आता माझ्याजवळ कोणता आहे तर दॅट वन इज नथिंग बट व्हेन यू कॅन कन्सिडर आय हॅव द क्रिस्टल अँड इट इज ऑफ NaCl. हा सोडियम क्लोराइड आहे. याच्यावर Na+ आणि Cl- आहे. आता याच्यामध्ये मी ऍडिशन कोणाची केली तर स्ट्रॉन्सियम क्लोराइड कॅन बी ऍडेड इन अ क्रिस्टलायझेशन ऑफ सोडियम क्लोराइड. म्हणजे मी सोडियम क्लोराइडचं ज्यावेळेस क्रिस्टलायझेशन करणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी अमाऊंट मी कोणाची टाकणार तर स्ट्रॉन्सियम क्लोराइड SrCl2. आता SrCl2 जर घेतलं तर आपल्याला माहिती आहे Sr स्ट्रॉन्सियमवर आलं 2+. इथं लिहायची मी इकडे लिहिलं दिसावं म्हणून. लक्षात घ्या आता याच्यावर जर 2+ आहे म्हणजे हा तुमचा होस्ट आयन आहे. Na+ हा काय झाला होस्ट आयन आणि हा Sr2+ हा काय झाला अल्युओव्हॅलंट आयन. म्हणजे व्हॉट इज द अल्युओव्हॅलंट आयन हे कळलं ना. काम फिनिश. Alluovalent ion is an ion having different oxidation state from the host ion. होस्ट आयनची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1 आणि आपल्या या आयनची आहे +2. म्हणजे डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट आहे ह्या आयन पेक्षा आणि म्हणून याला म्हणायचं अल्युओव्हॅलंट इम्प्युरिटी. ओके म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर इन अ क्रिस्टलायझेशन ऑफ सोडियम क्लोराइड व्हेन यू कॅन ऍड द स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉन्सियम क्लोराइड ॲट दॅट व्हॉट हॅपन्स हियर. आता जर मी याच्यामध्ये स्ट्रॉन्सियम क्लोराइडची जर काय ऍडिशन केली तर स्ट्रॉन्सियमवर चार्ज आहे +2 बरोबर आहे. Sr2+ आहे आणि Na मात्र फक्त किती आहे रे तर दॅट वन इज नथिंग बट द +1 आहे. Na वर +1 आहे. मग आता समजून चला फॉर एक्झाम्पल आता गंमत बघा. मी जर का इथला एक Na+ बाजूला काढला लक्ष देत आहे का बघा आणि याच्यामध्ये जर का मी एक स्ट्रॉन्सियम हा 2+ ऍड केला मुद्दा म्हणून मी जरा थोडा वेगळ्या कलरनं लिहिला लक्ष द्यावं. पण आता गंमत काय होईल माझा गेला एक Na+ आला काय Sr2+ म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज एकनं जास्त होणार आहे. कसा काय तर इथं 1 2 3 4 5 6 7 आणि हे 2 9 झाले बरोबर. आणि मायनस बघा 1 2 3 4 5 6 7 8 आले. म्हणजे 9+ आणि 8- इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन नाही होणार. याचा अर्थ जर का याच्यावर 2+ आहे तर मात्र तो याच्यामधल्या एका Na+ ला बाजूला काढणार नाही. तो काय करेल तर आणखीन एका Na+ बाजूला काढेल. आता लक्षात घ्या म्हणजे when you can consider here if that alluovalent ion can be having the different charge it is the 2+ of the host ion having the +1 therefore one strontium 2+. स्ट्रॉन्सियम 2+ चा एक आयन which can be displaces to 2 TWO 2 Na+ आयन्स. लक्ष देताय का बघा. म्हणून मग इथं काय होईल इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी कॅन बी मेंटेन्ड. म्हणजे जरी तुम्ही एखादं क्रिस्टल घेतलं बाळांनो तर त्याची इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथं Sr2+ या Na+ हा या जागेवर लिहिला आपण तिथे एक Na+ होता आणि इथला एक Na+ 2 Na+ त्यानं काय केले बाजूला काढले आणि हा जो आयन आहे दॅट आयन इज कॉल्ड एज द अल्युओव्हॅलंट इम्प्युरिटी. आणि म्हणून आपण म्हटलं की धिस वन इट इज द सबस्टिट्यूशनल. लक्षात घ्या बाजूला काढलं सबस्टिट्यूट केलं पण कुणी केलं तर अल्युओव्हॅलंट आयननं केलं. आणि म्हणून याला म्हणायचं की व्हॅकन्सी. इथं व्हॅकन्सी क्रिएट झाली. व्हॅकन्सी थ्रू अल्युओव्हॅलंट इम्प्युरिटी फॉर एक्झाम्पल द ऍडिशन ऑफ स्ट्रॉन्सियम क्लोराइड इन द क्रिस्टलायझेशन ऑफ NaCl. लक्ष देताय का बघा. हे आपल्या पुस्तकाला एक्झाम्पल आहे. आणखीन अशी तुम्हाला भरपूर एक्झाम्पल देता येतील फक्त आपण तात्पुरतं त्या याच्यासाठी क्लिअर केलं. ओके
So this one, it is the second type of this substitutional impurity, alloy-valent impurity. म्हणजे पहिला मेटल अलॉय क्लिअर झाला, हे पण सबस्टिट्यूशनलच आहे, लक्षात घ्या, पण याच्यामध्ये पूर्णपणे बाजूला गेला. alloy-valent मध्ये मात्र काय झाला, तर याची ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट आहे. परत लक्षात घ्या, कारण हा शब्द आठवत नाही आपल्याला. alloy-valent आयन म्हणजे काय, असा आयन की ज्याची ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट आहे कोणापेक्षा, होस्ट आयन पेक्षा. आलं लक्षात. आता जर समजून चला, याच्यामध्ये तुम्ही 3+ वाला एखादा टाकला असता तर Na+ चे 3 आयन्स गेले असतील, 3+ वाला इथंच बसला असता. लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी काय करायची, मेंटेन करायची. ओके. नंबर नेक्स्ट, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. एकदम सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील आपण बाळांनो रोजच्या आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या जीवनामध्ये वापरतोय, बरोबर आहे. आपण स्टील वापरत असतो, त्यालाच आपण स्टेनलेस स्टील म्हणतो. स्टेनलेस स्टील म्हणजे नेमकं काय, तर ऍक्च्युअली इन स्टेनलेस स्टील, या यू कॅन से इन ओनली स्टील, द मेन कंपोनंट अँड इट इज नथिंग बट द आयन. आयन पासून बनवलेली ती काय आहेत, भांडी आहेत, बरोबर. पण त्याच्यामध्ये थोडीशी इम्प्युरिटी कोणाची असते, तर कार्बनची असते. लक्षात घ्या. म्हणजे कधी कधी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर बघा, एखादं स्टेनलेस स्टीलचं भांडं जर कसं कट झालं वापरून तर थोडंसं काळसर लेअर आपल्याला दिसते, कारण त्याच्यामध्ये काय असतो, थोडासा कार्बन असतो. आलं लक्षात. मग आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, इथं जो आहे, दिस डिफेक्ट इज कॉल्ड ॲज द इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. इंटरस्टिशियल म्हणजे काय, तर ऍक्च्युअली फ्रेंड कॅन कन्सिडर दीज आर द पार्टिकल्स ऑफ आयन. ओके. हे आयन लोखंडाचे पार्टिकल्स आहेत जे एका डिसिप्लिनरी मॅनर मध्ये आहेत, परंतु त्यांच्यामध्ये ही जी छोटी छोटी जागा जी रिकामी आहे, बरोबर आहे, इथं ही जी जागा रिकामी, या जागेला आपण काय म्हणतो, तर दॅट आर कॉल्ड द इंटरस्टिशियल साइट्स. इंटरस्टिशियल म्हणजे काय, तर इट इज नथिंग बट अ व्हॅकन्सी, या यू कॅन से द व्हॅकंट स्पेस विच इज प्रेझेंट बिटवीन 2 or more than 2 पार्टिकल्स. बरोबर आहे. मग आता ही जी इंटरस्टिशियल साइट आहे, त्या इंटरस्टिशियल साइट मध्ये कोण जाऊन बसलं, तर हे कार्बनचे छोटे छोटे पार्टिकल जाऊन बसले. म्हणजे थोडक्यात ही जी इंटरस्टिशियल साइट आहे का नाही, बघा लक्षात घ्या, ती जेवढी असेल त्याच्यापेक्षा लहान पार्टिकल असले पाहिजेत. त्याच्यापेक्षा साईज मोठी आहे एखाद्या एलिमेंटची, तो तिथं जाऊन शक्य नाही, बरोबर आहे, तो बसू शकत नाही. म्हणजे ह्या कार्बनची पार्टिकल साईज लहान आहे आयन मधल्या इंटरस्टिशियल साइट पेक्षा, बरोबर आहे. आणि म्हणून इथं कार्बनचे पार्टिकल काय केले, तर दॅट कॅन बी ऑक्युपाइज द इंटरस्टिशियल साइट. दॅट वन इज नथिंग बट व्हेन another element occupies the interstitial sites in a given solid, at that time the impurity can be carried out, and that defect is called as the interstitial impurity defect. For example, stainless steel. याप्रमाणे आपल्याला ही एक्झाम्पल सांगता येतील बाळांनो. मग याच्यामध्ये तुम्ही आणखी दुसरी एक्झाम्पल घेऊ शकताय, काय प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यामध्ये ऑक्युपेशन कोणाचं पाहिजे, तर इंटरस्टिशियल साइटचं पाहिजे. म्हणजे जसं आपण स्टायचियोमेट्रिक मध्ये इंटरस्टिशियल डिफेक्ट घेतलाय का नाही, त्या टाइप मध्येच आहे, लक्षात घ्या. म्हणजे याप्रमाणे आपल्याला एक्झाम्पल्स ही क्लिअर करता आली पाहिजे. सो दिस वन इट इज ॲट अबाउट द इम्प्युरिटी डिफेक्ट. ओके. आता नेक्स्ट टाइमला आपण याच्यामधला थर्ड डिफेक्ट आपल्याला क्लिअर करायचा आहे, सी, अँड दॅट वन इज नथिंग बट द नॉन स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट. त्याच्यामध्ये पण आपले 2-3 टाइप्स आहेत, ते आपण त्या लेक्चरमध्ये क्लिअर करूया. ओके. थँक्यू व्हेरी मच.